अरे बापरे! हे काय? तर चला मित्रांनो सांगतो तुम्हाला, मी आलोय प्रतिभाला घेऊन सलूनमध्ये, कारण की प्रतिभाचं जे हेअर कट करायचं होतं आणि तिचं फोरहेड जे आहे ते थोडं मोठं होतं. त्याच्यामुळे मी सलून भावाला बोललो, की "भाऊ हे आपल्याला इथं हेअर कट करायचं." सलूनवाला भाऊ बोलला, "कसं करू?" मी बोललो, "भाई कसं करू तसं करू नये. तू तुझ्या हिसाबाने कर, कारण की ते फोरहेड जे आहे ते कव्हर झालं पाहिजे. त्या हिशोबाने हेअरस्टाईल कर. आपल्याला तर काय माहीत नाही, पण तू तुझ्या हिशोबाने कर." तर चला प्रतिभाची हेअरस्टाईल इथे चालू होती. बच्चा इथे रडत होता. बच्चाला आता काय करू काय नाही असं झालेलं होतं. बच्चाला मी घेऊन गेलो बाहेर. बाहेर घेऊन गेल्याच्यानंतर बच्चाला थोडंसं फिरवलं. तोपर्यंत इथे प्रतिभाचे हेअर कटचं जे ट्रीटमेंट आहे ते चालू झाली, कारण की पहिलं हेअर वॉश करायला लागतात आणि हेअर वॉश झाल्याच्या नंतरच हा भाऊ हेअर वगैरे कटिंग वगैरे एकदम कडकमध्ये कायदेशीरित्या करत होता. आणि हेअर कट करता करता तुमचा भाऊ परत एकदा इथे आलेला आहे, पुन्हा एकदा बघायला की बाबा ह्याने हेअर कट बरोबर केलेले आहेत का नाही. तुमचा भाऊ इथे एक राऊंड अप मारायला आला बच्चाला घरी सोडून, आणि नंतर भाऊ बोला की अरे भाई आ जाओ जरा देखो बराबर हेयर कट किया है कि नहीं. मैं बोला भाई पूरा हेयर कट अच्छे से करना, उसके बाद में मुझे मालूम पड़ेगा, क्योंकि अभी आधा अधूरा किया है तो इतना जजमेंट बैठेगा नाही मेरा. तर मित्रांनो पूर्णपणे प्रतिभाचे हेअर कट केलेलं आहे आणि फोरहेड ढाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही बघू